मंडळी 2-2च्या रांगेमध्ये आपल्याला जायचं आहे। यांना शिस्तीमध्ये लावण्याची जबाबदारी समता संविधान मानव स्त्री आणि पुरुष विसर दिलेले आहेत। विसरचा देखील आपल्याला वापर करायचा आहे। सगळ्यांनी 2-2च्या रांगेमध्ये फ्लॅग्स घेऊन आपल्याला कुठलाही जातीवाचक नारे देता कामा नये। उपवर्गीकरणाला अधिकारी या ठिकाणी सहभागी आहेत। सर्व समावेशक नेतृत्वाचा हा मोर्चा आहे। एवढा जनसलाभ संघटित करण्याचा प्रयत्न या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा आणि पुरुष मंडळांनी जनसैनिकांनी उभं राहावं। सगळ्यांचे फोटो मिळणार आहेत। बाबासाहेब आंबेडकरांचा आंदोलन रद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उपवर्गीय आंदोलन रद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निघाला काय हे का आपण काढून घ्या आम्ही आहो डॉक्टर बाबासाहेब इकडं बघचाल ताई इकडं बघाल आगामी गणपती राहतील आधी त्यानंतर महिला मंडळ राहील आणि पुरुष मंडळी जाणार आहेत। आदरणीय ॲडव्होकेट खडसे साहेब, आदरणीय समाजभूषण उत्तमरावजी काळे, आदरणीय कटके साहेब, जगदीशजी गोवर्धन, जयकांतजी गवई, सर्व मंडळी हरिदासजी शिरसाट सर या ठिकाणी पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जातात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता त्यांचे आश्वासन देणारी बंधुत्व प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित रांगेमध्ये सर्वांनी 2-2च्या रांगेमध्ये जायचं आहे। कोणीही इकडून जाणार नाही। समोर व्यवस्थित जाऊया। थांबणं म्हणा येणार थांबणं थांबलं
उपवर्गीकरण विरोधात महाराष्ट्रातील 59 जातीचा संयुक्त महामोर्चा. या महामोर्चामध्ये तुम्ही सर्वजण साक्षीदार झालात, सहभागी झालात. आपल्याला अतिशय शिस्तीचं पालन करायचं आहे. आपली ही शिस्तता अतिशय महत्वाची आहे. आमच्या पोलीस बांधवांचं अतिशय मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. मनापासून धन्यवाद. आपलं सहकार्य आम्हाला लाभत आहेत. पत्रकार बंधू सुद्धा या ठिकाणी आम्हाला लाभत आहेत. सर्व नेते मंडळी, सर्व सामायिक मोर्चा, सर्वांना विनंती आहे की थोडंसं नेते मंडळी थोडंसं आतमध्ये घ्या. थांबा 2 मिनिटं थांबा. नेते मंडळी सगळं शिस्तबद्ध चाला. सगळ्यांनी सगळे अमरावतीकर आपल्याला पाहत आहे. या मोर्चाचं नेतृत्व सामायिक नेतृत्व आहे. आमच्या भगिनी पहा किती सुंदर पद्धतीने चालत आहात. कोणीही कुठेही वाच्यता होणार नाही, कुठल्याही समाजाचं मन दुखणार नाही. आम्हाला आपण सर्व नेतृत्व करत आहात. आपण सगळ्यांना सोबत घेऊन चालत आहोत. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, उपवर्गीकरण नाकारा शासनाचा, उपवर्गीकरण नाकारा शासनाचा. मित्रांनो, आपण या उपवर्गीकरणाच्या माध्यमामध्ये हा मोर्चा अतिशय पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून, पत्रकार बंधूंच्या माध्यमातून अतिशय पद्धतीने हा माणसाचा मोर्चा आहे, जनावरांचा नाही. 2-2च्या लाईनीतली चला. साठी नाही आलो भाऊ आम्ही. तुम्ही काही 2ची लाईन चालला. 2ची लाईन 2-2च्या लाईनीच्या उपवर्गीकरणाचा निर्णय दिला होता. निर्णय दिला परंतु त्याच्यामध्ये असं नमूद केलं होतं की ज्या ज्या राज्यामध्ये त्याची गरज आहे त्या राज्यामध्ये त्याची अंमलबजावणी करावी स्पष्ट सांगितलं होतं. महाराष्ट्रामध्ये याची बिलकुल गरज नाही आहे. महाराष्ट्रामध्ये पूर्वश्रमीचा महान आजचा बौद्ध हा सगळ्यांना घेऊन चालणार आहे. जेव्हा चामारावरती अन्याय होतो होतो बाहेर होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आरक्षणाचे वर्गीकरण रद्द झालंच पाहिजे. आरक्षणाचे वर्गीकरण रद्द झालंच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. दोन-दोनच्या लाईनमध्ये आपण सर्वांनी यावं. 2-2च्या लाईनमध्ये सर्व भीम सैनिकांनी यामध्ये यावं.
शासनाचा वर्गीकरण लादणाऱ्या शासनाचा वर्गीकरण लादणाऱ्या शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला जे संविधान दिलं त्या संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी आमच्याकडे आहे. आम्ही जोपर्यंत संविधान जिवंत तोपर्यंत आम्ही जिवंत, कारण की सर्वांचं रक्षण करण्याची जबाबदारी संविधानाने घेतलेली आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात इथला माणूस जिवंत असला पाहिजे. इथला माणूस जोपर्यंत जिवंत आहे, इथला माणूस जोपर्यंत बाबा भारतीय संविधानाच्या आम्ही पायीक अत्यंत शिस्त पद्धतीने तुम्हा सर्वांचं अभिनंदन यासाठी की अतिशय बाबासाहेबांचे या देशामध्ये बाबासाहेबांचं संविधान लागू झालं तेव्हापासून बाबासाहेबांच्या या मानवतेच्या संविधानाला विरोध करण्याची प्रक्रिया सातत्याने राबवत आहे. एक एक उपवर्गीकरणाच्या नावाखाती एक एक घटक तोडण्याचा प्रयत्न होत आहे आणि ते घटक तो समाज तुटू नये, एक संघ राहावा, सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र मिळून हा भारत देश कसा सक्षम होईल. त्या देशामध्ये बाबासाहेबांना मोठ्या पद्धतीने घडवलं. त्या बाबासाहेब आणि जेव्हा म्हणतात आणि सगळ्यात जास्त या देशावर तथागत टीव्ही चॅनल तथागत टीव्ही चॅनल उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. महाराष्ट्र सरकारचा निषेध असो, माझ्या सरकारचा निषेध असो. कॅमेरा करणार नाही. असं पायदळ चालायला चाललं नाही का? फुटपाड्या सरकारचा निषेध असो, फुटपाड्या सरकारचा निषेध असो. वर्गीकरण रद्द झालाच पाहिजे. सुप्रीम कोर्टाने फेर याचिका दाखल केली पाहिजे. सुप्रीम कोर्टाने बाबासाहेब आंबेडकरांचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. विजय असो. वर्गीकरण रद्द झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे. जय 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 भीम. जय भीम.
ताई मध्ये आहे का? चला अमरावती, चला अमरावती, चला आपले आरक्षण वाचूया. अभी नाही तो कमी नाही. आंबेडकर येळवावे जिल्हाधिकारी कार्यालयावरती दिनांक 17 जून बुधवारी सकाळी 11 वाजता. चला चला अनुसूचित जातीच्या उद्योगाची समाजाची प्रक्रिया तात्काळ बंद करा. न्यायमूर्ती अनंत अशा प्रकारच्या वर्गीकरणामुळे कोणत्याही जातीचा फायदा होणार नाही. म्हणून महाराष्ट्र शासनाने साताघाट टीव्ही चॅनल. जातीवादी सरकारचा जातीमध्ये ते निवास करणारे सरकारचा अशी मी यांना विनंती करतो. घटना यामध्ये सामील होत्या.
आणि सर्व संघटनेच्या वतीनं हा मोर्चा इथपर्यंत पोहोचलेला आहे. विविध संघटनेचा याला पाठिंबा होता आणि सर्व आदरणीय आणि ज्येष्ठ नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचा आदर भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं तदीयं हि बुद्धं शरणं गच्छामि. तदीयं हि धम्मं शरणं गच्छामि. तदीयं हि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि. सिक्खापदं समादयामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि. साधु 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 बुद्धं नमामि. धम्मं नमामि. संघं नमामि. साधु साधु साधु. हा निर्णय झाला. हा निर्णय देत असताना फक्त शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब यांच्यातीलच काही वर्गांनी प्रगती केली असं जे मांडण्यात आलेलं आहे. कोणताही डाटा नसताना, कोणताही माहिती जवळ नसताना जी मांडण्यात आलेली आहे, त्यांना हे कळालं पाहिजे होतं की जे ओपनचं रिझर्वेशन आहे 50%, त्यातील कोणत्या वर्गाने सर्वात जास्त रिझर्वेशन आज आतापर्यंत घेतलेला आहे. तो जर डाटा समोर आला असता आणि त्या ओपनमध्ये जर केंद्रीकरण झालं असतं, सब क्लासिफिकेशन झालं असतं, तर आम्ही समजू शकलो असतो. जर असं झालं असतं तर एका वर्गाला येणाऱ्या 100 वर्ष कोणत्याही नोकरीत, कोणत्याही ह्याच्यात आरक्षण राहिलं नसतं. परंतु या 50%ला बाजूला सारून फक्त 15%, 13% याच्यावर डोळा ठेवून याचं कसं विभाजन होईल, हे लोक कसे विभाजित होतील, याचंच हे षडयंत्र आहे. आणि त्याच्यात महाराष्ट्राने पुढाकार घेतलेला आहे. हा पुढाकार महाराष्ट्राने घेतलेला हा हाणून पाडण्यासाठी अमरावतीच पुढाकार घेईल, अमरावतीच पुढे येईल आणि शासनाचा हा जो षडयंत्र आहे हे हाणून नक्की आपण पाडू. जय भीम. अतिशय महत्त्वाची बाब या ठिकाणी आलेली आहे. यानंतर प्राध्यापक देवीलालजी आठवले जे टाटा संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी बोलावं. हॅलो. क्रांतिकारी जय भीम सर्वांना करतो. जय 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 भीम. जय 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 भीम. भारतीय संविधानाचा
ठिकाणी होत असलेल्या या उपवर्गीकरणाच्या विरोधात हा जो मोर्चा अमरावतीकरांनी या ठिकाणी आणला आहे याचा इम्पिरिकल डाटा मी या फाईलमध्ये आणला आहे. त्या अहवालाचा पर्दाफाश मी या फाईलमध्ये केलेला आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय जो आहे त्या निर्णयामध्ये काय सांगितलं आहे, किती न्यायाधीशांनी या निर्णयाच्या समर्थनार्थ आपली भूमिका मांडली आहे आणि ब्राह्मण समाजाच्या सुप्रीम कोर्टाच्या एका न्यायाधीशाने न्यायमूर्ती निर्णयाचं समर्थन दिलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये विरोध केला. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी आणि त्यांच्यासोबत असलेल्या 6 न्यायाधीशांनी याबद्दलचं जे वर्गीकरण केलं ते भारतीय संविधानिक मूल्याला नख लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाचा संघर्ष करून हे कठीण संविधान तयार केलं, त्या संविधानातील कलम 341ला या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने हात लावलेला आहे. हा प्रश्न आजचा नाही. 2004 मध्ये सुद्धा चिन्नास्वामी विरुद्ध आंध्र प्रदेश या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने वर्गीकरण लागू केलेलं नव्हतं. त्यावेळेच्या सुप्रीम कोर्टाच्या सर्व न्यायाधीशांनी म्हटलं की या संविधानामध्ये 341 कलम जे आहे ते समानतेचं तत्व या ठिकाणी नाकारते. हे सर्व बंधू एकत्र आहेत, एकत्र राहिले पाहिजे. ही जी वर्गवारी बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिली त्याला तडा लावण्याचा प्रयत्न होतो. त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने हे वर्गीकरण नाकारलं. आता मात्र 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टाने हे वर्गीकरण लागू केलं. हा अन्याय अत्याचार आंबेडकरी समाजावर केला. हा अन्याय आम्हाला मान्य नाही. म्हणून या महाराष्ट्र शासनाचा आपले लोकप्रतिनिधी बळवंत भाऊ या ठिकाणी खासदार आहेत. मी भाऊंना या सर्व लोकांच्या समोर विनंती करेल, भाऊ तुमचा आवाज लोकसभेमध्ये या पद्धतीनं असायला हवा. भाऊ या लोकसभेमध्ये तुमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने हे सर्व विरोध त्या लोकसभेमध्ये व्हायला हवा. ती भूमिका आपण घ्यावी. ती घ्यायसाठीच भाऊ समर्थनार्थ तुम्ही आज या ठिकाणी आलेत. भाऊ हा आवाज आता दिल्लीपर्यंत गेला पाहिजे. अमरावतीतला आवाज दिल्लीत घुमायला हवा. अमरावतीतला आवाज उरला. अशाच महामोर्चाचं आयोजन आहे. 26 तारखेला मुंबईला आहे. आपल्या सर्व आंबेडकरी समुदायांना या माध्यमातून मी विनंती करतो की बेला त्रिवेदीचं आपल्याला समर्थन आहे. बेला त्रिवेदी जिंदाबाद आपल्यासाठी आहे. पण इतरांनी दिलेला जो निर्णय आहे तो आम्हाला अमान्य आहे. आर्टिकल 15(1) नुसार संविधानाच्या समानतेच्या तत्वाचा विरोध करणारं हे वर्गीकरण आहे. बाबासाहेबांना मान्य नाही. जर वर्गीकरण करत असाल तर लोकसंख्येच्या आधारावर करा. आता आम्ही शिकलो, मोठे झालो, श्रम केले, कष्ट केले, तर मग आमचा काय त्यामध्ये दोष? उद्याची येणारी पिढी आमची बर्बाद होईल. येणाऱ्या पिढींवर अन्याय होईल आणि ही पिढी मग आम्हाला विचारेल की तुम्ही आमच्यासाठी काय वाढवून ठेवलं होतं. म्हणून आज तुमची आमची जबाबदारी आहे त्या पिढीला सक्षम करण्यासाठी, त्या पिढीला पुढे आणण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी एकजूट होऊया. जय भीम. त्यांनी प्रातिनिधिक भाषण होणार आहे या ठिकाणी. आपण भाषण ऐकायला आलो नाही. आपण प्रातिनिधिक सर्व समाजाचे नेतृत्व करणारे जे जे विविध संघटना या मोर्चामध्ये सहभागी आहेत त्या संघटनेच्या प्रतिनिधीला आपण या ठिकाणी बोलणार आहोत. आणखी आपल्याला उपवर्गीकरण नेमकं काय आहे, आमच्या मायमावलीला खेड्यातल्या ती मोर्चात असतेच, पण तिला उपवर्गीकरण काय आहे माहिती नाही. उपवर्गीकरण म्हणजे कोट्यातला कोटा. कोट्यातला कोटा जसा 13% कोटा आहे त्याच्यातला जर मातंग समाजाच्या समाजाला 12 महिन्याचं कॅलेंडर दिलं आहे. काही कावड यात्रेत असतात, काही अंबादेवीत असतात, त्यांना नियोजन आहे. आपला पोट्टा फक्त लायब्ररीत असते. म्हणून आपल्या पोट्ट्याले नोकऱ्या भेटू नये आणि त्याचाही 13%तला कोटा कमी झाला पाहिजे. म्हणून हे उपवर्गीकरण आहे मावशी, दुसरं काहीच नाही आहे. त्याचं पोट्ट शिकणार नाही. जे म्हणतात की नाही यायनंच आमचं आरक्षण खाल्लं. आरक्षण हे इतवारा बाजारात भेटत नाही. टमाटे जर 20 रुपये किलो असेल तर कास्ट सर्टिफिकेट दाखवून 10 रुपये किलो भेटत नाही. शिका लागते. बुद्ध विहारामध्ये पोट्टे 24 घंटे अभ्यास करतात आणि तेव्हा नीटचे पेपर फुटतात. त्याला जबाब विचारणारी ही यंत्रणा आहे.
हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून उपवर्गीकरण थांबलं पाहिजे. आणि बाबासाहेब म्हणतात जातीत जात नष्ट झाली पाहिजे, माणूस उभा झाला पाहिजे. आम्हाला आमच्यासोबत चर्मकार बंधूंना सोबत घ्यायचं आहे, आम्हाला आमच्यासोबत खाटकांना पण सोबत घ्यायचं आहे, मातंगांना पण सोबत घ्यायचं आहे. त्याचं जसं बाबासाहेबाला पाहून आम्ही शिकलो तसं बाबासाहेबाला पाहून त्याचंही पोरगं कलेक्टर झालं पाहिजे. म्हणून हे उपवर्गीकरण थांबलं पाहिजे असं वाटते. आदरणीय डॉक्टर साहेब. हॅलो, नमो बुद्धाय, जय भीम, जय रविदास. आदरणीय विचारमंच आणि उपस्थित सर्व माझे बंधू भगिनी, आजच्या या महत्त्वपूर्ण क्रांतिकारी मोर्चाच्या संदर्भात बोलताना मी तुम्हाला प्रथमतः एक गोष्ट या ठिकाणी सांगेल की गेले अनेक वर्षापासून आमच्या डोळ्यात मनोवादांनी धूळ टाकली म्हणून आम्ही या भीम सैनिकांसोबत नव्हतो. पण पुण्याला आनंदीला झालेल्या बैठकीमध्ये संपूर्ण चर्मकार समाज खांद्याला खांदा मिळून या निळा पाखरांच्या तव्यामध्ये सामील झालेला आहे. वेळ प्रसंगी छातीवर गोळी घ्यायला आम्ही तयार आहोत. मित्रांनो, आतापर्यंत चर्मकार समाजातल्या लोकांना दगडापेक्षा वीट मऊ म्हणून वापरण्यात आलं आणि म्हणून बहुतेक काही बौद्ध बांधव आमचा राग करत असतील. पण तो बरोबर आहे, त्याचं कारण आहे तथागतांच्या विचाराला मानणाऱ्या बुद्ध समाजाला मागं खेचण्यासाठी मनुवादींनी आपल्यामध्ये एक फूट पाडली होती. आता तोच प्रकार मातंग समाजासोबत होत आहे. मी आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी स्पष्ट बोलतो, हा मोर्चा 59 जातीच्या विरुद्ध नाही आहे. हा मोर्चा संविधानामध्ये जी तरतूद बाबासाहेबांनी दिली आहे त्या तरतुदीचं रक्षण करण्यासाठी आहे. म्हणून पोलीस प्रशासनाला विनंती आहे की मोर्चामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीचा तुम्ही आदर केला पाहिजे, कारण की आम्ही संविधानाचं रक्षण करण्यासाठी इथं बसलो आहे. जे लोक आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात, जे राज्य करताना असं वाटतं हे एकजूट लोक आहे, त्या लोकांची व्याख्या काय असली पाहिजे, त्या लोकांनी काय केलं आहे. या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये गेली अनेक वर्षापासून आपण पाहतोय नुसतं पक्ष फुटले नाही, नुसतं आमदार फुटले नाही, नुसतं खासदार फुटले नाही, घर फोडण्याचं काम यांनी केलं. आता आमचं समाज फोडण्याचं काम हे करतात. मित्रांनो, आम्ही उपवर्गीकरण भेटावं म्हणून आलोच नाही, उपवर्गीकरण पाहिजे किंवा नको आहे म्हणून आम्ही इथं बसलोच नाही. ज्या बाबासाहेबांनी 59 लेकरांना एकत्रित केलं याच्या बापाची औकात नाही आम्हाला वेगळं करण्याची. म्हणून आपल्याला सर्वांना निवेदन आहे, या 59 जातीमध्ये एखाद्याचा शब्द चुकला असेल, त्याला कोणी बैकून दिलं असेल, फुल थप्पा मारले असेल, त्याला आपण सोडून द्या. आमचं एकच वाक्य आहे, जो बाबासाहेबाला मानत नाही तो आमचा कोणीच नाही. आमचं दैवत म्हणजे बाबासाहेब आंबेडकर, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. माफीला गेली, पण मध्यंतरी काय झालं, मनुवादी लोकांच्या संपर्कात आल्यामुळे, ते संस्कार आमच्यावर झाल्यामुळे आम्ही या निळ्या रंगापासून थोडं दूर गेलो होतो. पण बाबासाहेब आमचं चुकलं, आम्ही जाहीर माफी मागतो. मुळात आम्ही हिंदू नाहीच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संत रविदासांना द अनटचेबल ग्रंथ समर्पित केला. याचा अर्थ असा आहे की 650 वर्षापूर्वी संत रविदासांनी सामाजिक समतेचं बीज रोवलं. तथागतांचे विचार, संत रविदासांचे विचार आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना हे प्रतिबिंब आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी आचार आणि विचारांनी आम्ही तथागतांना नतमस्तक होतो, तर मग आम्ही बुद्ध आहे. म्हणून आमची एक या ठिकाणी विनंती आहे की असंख्य चर्मकार समाज, आपल्याला माहित असेल औरंगाबादला मोठ्या प्रमाणात धर्मांतराची विधी झालेली आहे. अनेक चर्मकारांनी धम्म स्वीकारलेला आहे. आणि येत्या काळात या शासनाने जर अशा पद्धतीनं आम्हाला आमच्या भाऊ भांडापासून, आमच्या या भीमशक्तीपासून वेगळा करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही उपवर्गीकरण मागणार नाही आणि विरोधी करणार नाही. आम्ही सरळ धम्माची दीक्षा स्वीकारू आणि आमची शक्ती एकवटू. मित्रांनो, आजचा हा मोर्चा यासाठी क्रांतिकारी आहे की येत्या भविष्यामध्ये या ठिकाणी
आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नानासाहेब घोलप यांनी आळंदीला एक बैठक घेतली. त्याच्यामध्ये सर्व चर्मकार समाजाच्या संघटना होत्या. एकही संघटना बाहेर नाही. सर्वांचं एकमत झालं की आपल्याला या मोमेंटमध्ये तथागतांच्या विचारांसोबत जायचं आहे, बाबासाहेबांच्या विचारांसोबत जायचं आहे. आणि मग असं असताना आमची दिशा का चुकली? मात्र मित्रांनो, येत्या काळामध्ये हा चर्मकार समाज आणि बुद्धिस्ट ही सर्व मंडळी गावकुसापासून तर शहरापर्यंत एकत्रित येईल आणि या लोकशाहीच्या मंदिरामध्ये आमचे लोकप्रती पाठवण्याची हिंमत आमच्या एकजूटमध्ये असणार आहे. त्यामुळे हे जे उपवर्गीकरण आहे याच्यामुळे काही आमचे घरं भरणार नाही आहे, याच्यामुळे आमचा विकास होणार नाही आहे. या उपवर्गीकरणामुळे केवळ 59 जाती नाही, आमचे 59 तुकडे करण्याचा प्रयत्न हे राज्यकर्ते करतायत. हा स्पष्ट आरोप आमचा आहे. मला सांगा, तुम्ही मंत्रिपदाची, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेता आणि शपथेमध्ये सांगता आम्ही कोणताही भेदभाव करणार नाही, शपथेमध्ये सांगता आम्ही राष्ट्रीय एकात्मतेसाठी काम करू, आणि तुम्ही ते शपथ तोडता. आमच्या 59 बांधवांना आमच्यापासून दूर करण्याचं पाप जर तुम्ही करत असाल तर हे एकवटलेली शक्ती तुम्हाला तुमची जागा दाखवून देणार आहे. आपल्याला असं वाटत असेल की महाराष्ट्रामध्ये चर्मकार समाज कमी आहे, पण या ठिकाणी आदरणीय खासदार साहेब गवई साहेबांनी एक गोष्ट सांगतो. महाराष्ट्र सोडल्या उर्वरित राज्यामध्ये जर तुम्ही चर्मकारांची संख्या पाहिली तर जवळपास 10 कोटी आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहारमध्ये चर्मकारांचे लग्न हे बुद्ध विहारात होतात. आणि म्हणून एक थोडासा बदल आपण केला पाहिजे. भंतेजींना विनंती आहे की या काळात आमचं काय चुकलंय. संत रविदास सामाजिक विचारधारेचे होते, सामाजिक समता त्यांनी प्रस्थापित केली, आणि चुकलं असं की संत रविदासांची प्रतिमा आणि मूर्ती ही मंदिरात दिसते, ते बुद्ध विहारामध्ये पाहिजे. कारण की बुद्ध विहारामध्ये जर संत रविदास आले तर तिथं आरती होणार नाही. संत रविदासांचे सामाजिक समतेवर आधारित दोहे म्हटल्या जातील. म्हणजेच काय होईल, आमच्यावर तथागतांचे संस्कार होतील आणि आम्ही समविचारी म्हणून आपल्या सोबत राहू आणि भविष्यातही राहू. याच्यामध्ये जर एकटा दुकटा चुकला असेल तर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, तो आमचा बांधव नाही. जो बाबासाहेबांच्या विचाराला मानेल तोच फक्त आमचा भाऊ आहे, तोच फक्त आमचा आहे. उर्वरित आमचं कोणीही नाही. या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो की आपण सर्वांनी एकजूटपणे ज्या लोकांनी आमच्यामध्ये फूट बांधण्याचा प्रयत्न केला त्या लोकांना आपल्याला येत्या निवडणुकीमध्ये ठोकून काढायचं आहे. मतदानाच्या माध्यमातून त्यांना जागा दाखवून द्यायची आहे. एवढं बोलतो, या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भीम. माय माऊलींनो, तुमच्यामुळे बाबासाहेब मोठ्या पद्धतीने जिवंत आहे. त्या रमाबाईने बाबासाहेबाला सावरलं, तुम्ही या चळवळीला सावरला आहे. सॅल्यूट तुम्हाला. म्हणून ताईला विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी संबोधित करा. या उपवर्गीकरणाच्या संयुक्त मोर्चामध्ये सामील झालेले संबंध आंबेडकरी बांधव आणि भगिनींनो, आज मी हॅलो, या मोर्चा उपवर्गीकरण थांबवण्यासाठी, उपवर्गीकरणाची ही जी प्रक्रिया या महाराष्ट्रामध्ये अतिशय जलद गतीनं महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे. हा संबंध 13% समाज, ज्याला तुम्ही दलित समाज म्हणून संबोधत होते, हा आंबेडकरी समाज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या 13% समुदायाचं एकत्रीकरण केलं. आणि हा एकत्रित आलेला समाज आज महाराष्ट्र सरकार त्याची शकल करत आहे. जातीच्या नावावर, आरक्षणाच्या नावावर. आरक्षण हा एक मुद्दा त्यांना सापडलेला आहे की या समाजाला या आरक्षणाच्या माध्यमातून विभागित करता येईल का. शेड्यूल कास्ट हा जो वर्ग आहे, हा वर्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना आरक्षण दिलेलं आहे. या आरक्षणामध्ये 59 जातींचा समावेश या ठिकाणी केलेला आहे. 59ही
प्रवाहामध्ये आलो, आम्ही नोकऱ्यांच्या प्रवाहामध्ये आलो, राजकारणांमध्ये आलो, सामाजिक चळवळीमध्ये आलो, सांस्कृतिक चळवळीमध्ये आलो, राजकीय चळवळीमध्ये आलो. आम्ही एकत्र झालो आणि आज आम्ही साधी जात मागास राहिली असेल या संविधानामध्ये सांगितलं आहे. एखादा जातीचा विकास झाला नसेल तर आमचे घटनेचे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल सांगतात की त्यांचा कुठे विकास झालेला नाही. शिक्षणातंत्र या ठिकाणी राबवलेलं जात आहे. कधी नव्हे तो आमचा चर्मकार बांधव 59 जाती, सगळ्या जाती, ढोर, चांभार, महार, मातंग ह्या सगळ्या एकत्र येऊन या आरक्षणाचा उपभोग घेत होता. अरे मला एक सांगा की हा सगळा वर्ग आरक्षणाचा उभा झालेला आहे, संध्या आलेल्या आहे. त्या संधीपर्यंत जाण्यापर्यंत आपल्याला बलवंत व्हावं लागेल. ती संधी कॅप्चर करण्यासाठी आपल्यामध्ये ताकद आपल्याला निर्माण करावं लागेल. त्या संधीसाठी आपल्याला पात्र व्हावं लागेल. बांधवांनो, आपण आपली पात्रता वाढवण्यापेक्षा आपण काय करतो आहे, आमचं खाल्लं, आमचं खाल्लं, आमचं खाल्लं. कोणी कोणाचं खाल्लं नाही बांधवांनो. कोणत्याही बौद्ध समाजानं कधी मातंग समाजाचं जर मातंग समाजाचा एखादा कॅन्डिडेट घेतला असेल, नोकरीमध्ये घेतला असेल, बौद्ध समाजानं त्याचा विरोध केला नाही. एका बाबासाहेबांच्या शिखामण्यावर शिकणाऱ्या, लढणाऱ्या या बौद्ध समाजानी एका सगळं टाकून द्या, परंपरा नाकारा हा संदेश त्यांनी घेतला. त्यांनी सगळं नाकारलं आणि शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आले. स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष दिलं, स्वतःची संस्कृती उभी केली, स्वतःचा समाज उभा केला, स्वतःचं साहित्य उभं केलं आणि तो स्वतंत्रपणे समोर आपल्या समोर येऊन लढतोय. प्रत्येक आंदोलन असेल, ओबीसीच्या आंदोलनासाठी कोण रस्त्यावर आलं? हा बांधव रस्त्यावर आला. हा शेड्यूल कास्टचा बांधव मंडल आयोगासाठी रस्त्यावर होता. ओबीसीच्या विरोध केला नाही. आणि कशाला म्हणता हो खाल्लं खाल्लं खाल्लं? अरे आपली पात्रता असेल, आपल्या ताटामध्ये भाकर आल्यावर ती भाकर खाण्याची आपली लायकी पाहिजे ना. आपण ती लायकी निर्माण केली आहे का? पहिल्यांदा याचा विचार केला पाहिजे आपण समाजाने. ती लायकी पर्यंत आपण यायला पाहिजे. भगिनींनो, आज मला अतिशय आनंद होत आहे की आमच्या भगिनी अतिशय जागृत झालेल्या आहेत आणि त्यांना कळायला लागले आहे ह्या लाडक्या बहिणी नाहीत, तुकड्यावर जगणाऱ्या लाडक्या बहिणी नाहीत. बांधवांनो, एवढं मोठं बाबासाहेबांना आरक्षण दिल्यावर ह्या काही तुकड्यानं जगणाऱ्या आहेत काय? आमच्या हक्काचं आम्हाला द्या. आम्ही फेकलेल्या तुकड्यावर जगणाऱ्या आंबेडकरी भगिनी नाही आहोत, तर आम्ही स्वाभिमानानं लढा लढून आमच्या हक्काचं ते घेणाऱ्या भगिनी आहोत. आणि त्याच्यासाठी आमचं हक्काचं घेण्यासाठी तुम्ही या समाजामध्ये फूट पाडू नका. हा शेड्यूल कास्टचा जो वर्ग बाबासाहेबांनी उभा केलेला आहे त्याच्या उन्नयनासाठी तुम्ही कृती कार्यक्रम द्या. आमच्यामध्ये फूट पाडून आमच्यामध्येच RSSच्या दावणीला मताचं विभाजन करून, या देशामध्ये मताचं विभाजन करून RSSच्या दावणीला आणि BJPच्या दावणीला लावण्याचं काम इथलं महाराष्ट्र सरकार आणि इथलं भारत सरकार करत आहे. सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाने हे उपवर्गीकरण दिलेला आहे निर्णय, पण कंपल्सरी लागू करा असं म्हटलेलं नाही. जातींच्या वर्गांचं उपवर्गीकरण करणं चाललेलं आहे. म्हणजे जातीच्या महाराष्ट्रातल्या 59 जातीचे 4 तुकडे करायचे आहे. अबकळ याचा अर्थ जाती हे राष्ट्रविरोधी आहेत. त्यांना जातीमध्ये विभागायचं आणि त्यांना एका एकाला सांगायचं की तुझं यांनी खाल्लं, तुझं त्यांनी खाल्लं.